नमस्कार बाय, हा हॉट माईक आहे आणि मी निधी रजदन आहे. आपण कसं वाटतं की जर आपल्या कंपनीने ऑफिस कालावधी झोपायला समय देण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या कामाचा आठवड्याचा काल 5 दिवसापर्यंत कमी केला. पोस्ट पॅन्डेमिक जगात तर अनेक कंपन्यांनी वास्तविकपणे कार्यस्थळाचा नव्या रूपात पुनर्रचना केली आहे आणि विश्वास करा किंवा नकाम्या स्थानात ठेवण्यासाठी ही खरी अनुभूती आहे. आम्ही अंतिम कालच्या 2 वर्षांपासून हे काम करत असल्याचं आणि खासगी लोकांसाठी ते काम जीवन संपूर्ण कसं दिसतं त्याची आवड झाली. सुविनामी काम करण्याची वेळ आम्हाला कार्यालयाच्या इमारतीत शारीरिक यात्रा करायला असल्याचं बिनतस्त केलं. ज्यामुळे हा पोस्ट कोविड जगात फिरायला अनेक संस्थांनी काम करत असल्याचं विचारलं आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांचं जीवन कमी काळात सुखद आणि काम जीवन संतुलनात अधिक सामंजस्यपूर्ण होईल असं ते आपल्याला समजलं. म्हणूनच ह्या काळात एक सुरुवातीला बंगळुरूमध्ये स्थापित एक स्टार्टअपने करार केलं. त्यामुळे कामगारांसाठी अधिक सुखद आणि अधिक काम जीवन संतुलनात करार देण्याचं कंपनीला वेग फिट सॉल्युशन्स म्हणून ओळखलं जातं आणि त्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावर 2 चित्रे पोस्ट केली. त्यांच्या सहवजा संस्थापकाने कामगारांना त्यांच्या कामाला थोडंसं विश्रांती करण्यासाठी आता एक जलद झोप घेऊ शकता 2 ते 2:30 वाजता दररोज प्रत्येक दिवस आणि त्यांच्या 4 दिवशी काळाचं उदाहरण आहे आणि त्यामुळे अल्कशवेय काम असे कंपनीच्या विचारानुसार ही कधीही सॉल्व खसतं. महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही पदाच्या कमीसाठी असं 4 दिवसीय कामाचं अधिकारी विश्वास का होईल. जगभरातील अनेक कंपन्यांनी आयोजित केलं होतं आणि जपानची सरकार वास्तविकतेने हे राष्ट्रीय धोरण म्हणून सूचित केलं होतं. खरंच हा ते नवीन विचार नसं आहे पण पॉमहॅरीच्या पार्श्वभूमीवर त्यांना प्रमाणात आलं आहे. वास्तविकतेने आहे कोविडच्या दुसऱ्या लहानतर जोडतात काही भारतीय कंपन्यांनी आणि स्टार्टअप्सनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी अस्थायी रूपात 4 दिवसीय कामाची उदाहरणं दिली होती. हे कंपन्यांनी समाविष्ट केलं. उदाहरणार्थ स्विगीचे तिचे विज्ञापन कंपनी रेड्डी मुद्रा आणि उडलो लिंटास आणि वयो. या मुलाखतीला भारतीय कंपन्यांत अत्यंत तक्रार द्यायचं असं एक बेंगळुरूचं फिनटेक स्टार्टअप आहे. या प्रस्तावाचा उद्दिष्ट भारतीय कंपन्यांमध्ये तंत्रज्ञानाचं अधिक तर्याचं एक प्रयत्न आहे. फिनटेक कंपनी स्लाइस नवीन कामगारांना 3 वजनीय आठवड्याचं प्रस्ताव देत आहे ज्याची पगार बाजारातील 800% आहे. आता बाय त्यांनी हे चालू करण्यासाठी समर्थन करणाऱ्या अभियंत्यांना इतकाच धारणा कसा प्रिय आहे की काम करण्याचं 4 दिवसीय उदाहरण प्रोडक्टिव्हिटी वाटतं. गेल्या वर्षी आईसलँडमध्ये हार संशोधकांनी पगार काम कमी केल्यास प्रकृतीचं आणि कामकाजाचं वेळेचं कसरत वाढतं. 4 वर्षापर्यंत संशोधकांनी 2500 कर्मचाऱ्यांचं अनुसरण केलं ज्यांनी आपलं कार्य करण्याच्या गोष्टींवर वाट आहे 35 ते 36 तासामध्ये. आता आणि युक्रेनमध्ये स्थित एक प्रगतिशील विचार मंच ऑटोनॉमीवरून प्रकाशित एक अभ्यास संशोधकांनी सापडलं की कामीसाठी अधिक कामाचं वेळ घेणारे कर्मचाऱ्यांचं कल्याण वाढतं. त्यामुळे त्यांनी कोणत्याही राष्ट्रांतील IBM त्याच्यासाठी इच्छुक असलेल्यासाठी 4 दिवसांचं काम करण्याचं ओव्हरऑल प्रस्तुत केलं. परंतु कर्मचाऱ्यांनी कमी काम करणार नसताना त्यांनी आपल्या कामाचा वेळ कमी आहे की नाही त्याबद्दल निर्णय करण्याचं त्यांचं लोचंद आहे. त्यांनी त्यांना 4 दिवस किंवा 5 दिवसांचं काम करण्याची स्वतंत्रता दिलेली आहे. स्कॉटलंड जानेवारीपासून एक 4 दिवसीय कामाचं बॅच करण्याचा प्रयत्न केला आहे. वास्तविक काल गेल्या वर्षी पहिली महिला निकोला स्टर्जनच्या पार्लिमेंट निवडणुकीतलं एक मुख्य वाद असत आहे भाग घेणाऱ्या कंपन्या आणि संस्थांच्या आणि पाय कमी झाल्याने केलं जातं. आयर्लंडने या विचारावर एक समान परीक्षण केलं आणि स्पेनने फूडमुळे देशाच्या आर्थिक पुनर्स्थापनेच्या भागात 3 वर्षे 32 तासांचं कामाचा अभ्यास सुरू केला. मायकल आपण 2019मध्ये जपानमध्ये 4 दिवसांचं कामाचं अभ्यास केलं ज्यामुळे उत्पादकता 40% वाढलं. त्यामुळे ह्याच्याच कुडविन झाल्यानंतर ही किती संस्थांनी अनुसरण केले आणि त्यानंतर अनेक संस्थांनी पार पडलं. उदाहरणार्थ हा युनिलिव्हरने नोव्हेंबर नीदरलंडमध्ये हे प्रयोग करण्याचा निर्णय घेतला होता आणि नंतर तो कसंही वेळ पुन्हा काम करत असेल त्याचा प्रयत्न सध्याच्या काळात सपोज झाल्यावर प्रतिकृती करेल. इंग्लंडच्या हेनली बिझनेस स्कूलमध्ये नवीन तज्ञांच्या संशोधनानुसार हा अनेक लक्षणांनी म्हणावं त्यांच्यासाठी 4 दिवसांचा आठवडा महत्त्वाचं असेल याची खात्री की संशोधक वास्तविकतेने आधीच 2019मध्ये हे एक संशोधन केलं होतं पण त्यानंतर कोविड संकटानंतर 2021च्या नोव्हेंबरमध्ये त्याचे पुनरावलोकन केले. त्यांनी UK आणि 500 नेत्यांनी त्यांच्या संशोधनासाठी सर्व हे केले आणि सातत्याने म्हणावं की 4 दिवसांचं कामाचं आठवडा कामाचं शिक्षणीय प्रभाव होतं. 18% कर्मचाऱ्यांनी म्हणावं की कामाला अधिक ताण वाढ ज्याचं 2019मध्ये 5% वाढलं आणि स्पष्ट प्रमाणात 70% म्हणावं की कामाचं वेळ आणि त्यांचं जीवनस्तर 4 दिवसांच्या कामाच्या सुधारातून वाढतं. तुम्हाला 4 दिवसांच्या कामासाठी आवडतं का? निवडली तुमचं असू शकतं पण हे अनुभव मोडण्याचं दृष्टिकोन असून मला सांगायला हवं की ते काम करण्याचं
एक उत्कृष्ट दिवस आहे.